शनिवारी होणाऱ्या विधान परिषदेच्या 6 जागांसाठी लढतीचं चित्र स्पष्ट झालंय। निवडणूक अटीतटीची असली तरी काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे। त्यामुळे नव्या राजकीय समीकरणाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केल्याचं पाहायला मिळतं। विधान परिषद निवडणुकीत 3-3 असा फॉर्म्युलाच नाही असं स्पष्ट करत अजित पवारांनी आघाडी मोडल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं। त्याचवेळी राष्ट्रवादीच्या मदतीनं काँग्रेसला एकटे पाडण्याची ही खेळी भाजपने केली आहे आणि ती बऱ्यापैकी यशस्वी झाली। का पहिल्यांदाच मी त्यांना सांगितलेलं होतं 3-3 अजिबात होणार नाही। ज्या आमच्या सिटिंग जागा आहेत त्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे। ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीला सुरुवात झाली तेव्हापासून ही स्ट्रॅटेजी ठरलेली होती। जळगावात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांना माघार घ्यायला सांगून भाजपच्या चंदू पटेलांची वाट राष्ट्रवादीनं मोकळी करून दिली आहे। तर सांगलीमध्ये भाजपचे युवराज बावडेकरांनी माघार घेऊन राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांचं पारडं जड केलंय। त्याचवेळी सांगलीमध्ये काँग्रेसचे मोहनराव पाटील यांच्यासमोर बंडखोर शेखर मानेंनी आव्हान निर्माण केलंय। नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेले अमर राजूरकरांच्या विरोधात उभे असलेले अपक्ष म्हणून सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना मात्र शिवसेना भाजप राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केल्याचं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। नांदेडमध्ये काँग्रेसच्या अमर राजूरकरांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे असलेले निवृत्ती सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदेंच्या पाठीशी राष्ट्रवादी भाजपसह शिवसेनाही मदतीला आली आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला एकटे पाडण्याचे राष्ट्रवादी भाजपचे प्रयत्न सध्या तरी यशस्वी झाले असं म्हणता येईल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।